नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक खास कलावंत उपस्थित आहे। खरं तर त्यांना इंट्रोडक्शनची तशी काही गरजच नाहीये, कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय आणि त्यांच्या मनावर ते राज्य करतायत। ते तुम्हाला रोज टीव्हीच्या माध्यमातून भेटतात किंवा मोबाईलद्वारे, इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या द्वारे भेटतात। तर मी मनापासून स्वागत करते समीर चौगुले सरांचं। नमस्कार सर। नमस्कार। खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये। मनापासून आभार, थँक्यू। सर, तुम्ही नागपूरला येतच असता, तर मला सांगा की नागपूरची तुमची आवडती गोष्ट कोणती आहे आणि एखादी तुम्हाला खटकली असेल कधी, तर ती गोष्ट कोणती आहे? आवडती गोष्ट म्हणजे नागपूरची माणसं सगळी चाहते, आणि तीच माझी नावडती नाही म्हणता येणार, पण त्यांना थोडासा काय ना, ते एवढं प्रेम करतात ना ती माणसं की आता काही आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, मग ते लगेच जेवायला घेऊन जातात। बरोबर, खूप चांगली गोष्ट आहे। प्रेम आमच्यावर एवढं करतात, पण इतकं खायला घालतात की त्यांना नाही कसं म्हणायचं। बरं, एक झाल्यावर दुसरा मित्र येतो, तो अजून तिसरीकडे घेऊन जातो, सावजी खायला घेऊन जातो। म्हणजे जी आवडती आहे ना ती नावडती नाही म्हणता येणार, पण त्याची भीती वाटायला लागते त्या प्रेमाची। बरं, जाताना किती प्रकारची बॅग आणायची मोठी हे खरं तर मला कळत नाही, कारण इतक्या गिफ्ट्स आणि एवढं काय काय ते संत्र्याच्या बर्फी देतात आणि इतके विविध प्रकार देतात, तर मला नेहमी जाताना ना ओव्हर बॅग होते माझी। एखादा शब्द तुम्ही नागपूरचा शिकला असाल तो प्लीज एकदा बोलून दाखवा। नागपूरचा शब्द तसा मी काही शिकलो नाही, पण सावजी खाल्लेलं आहे मी। एकदा खाल्लेलं होतं, त्यावेळेला मला खूप तिखट लागलं होतं, तर त्याच्यानंतर मग एका ठिकाणी खाल्लं होतं, तिकडे चांगलं होतं सावजी। थोडं कमी होतं का, मला खूप, आम्ही मुंबईची माणसं ना, आम्ही लेचीपेची माणसं होत, लक्षात घ्या मुळात तुमच्यासारखे ते तिखट खाणारी माणसं नाही होत आम्ही। पण नागपूर म्हटलं की मजा असते, आनंद असतो, मी नेहमी तयार असतो नागपूरला यायला। आणि सावजी म्हटलं की म्हणजे बरेच दुरून लोक येतात सावजीचा आस्वाद घेण्यासाठी। मी एवढं खात नाही मी, पण मला ते आवडतो प्रकार, तो जो काय आहे तो। तुम्ही हास्य जत्रेच्या माध्यमातून आता लाखो लोकांच्या मनावर राज्य करता, ज्यांना मराठी येते म्हणा किंवा नाही येत, किंवा त्यांना फक्त समजते बोलता येत नाही, अशांच्याही मनावर तुम्ही राज्य केलेलं आहे आज। तर मला सांगा, हास्य जत्रेच्या सेट वरती काम करता करता अशी एखादी चूक घडली आहे का ऍक्टिंग करताना, जी लोकांना आवडून गेली आहे? नाही, चूक नाही घडली आहे। अशा चुका खूप होतात, कळलं का, फंबल होतात, काहीतरी विचित्र बोललं किंवा ऍडिशन काहीतरी सुचते, मग ती अनेक वेळेला आम्ही गाणं पोपट सुमार या चौगुले नावाचं कॅरेक्टर करतो, त्यात करताना एका दोन स्किट मध्ये तुम्ही हे बघितलं असेल, काहीतरी पटकन आपलं ऍडिशन येते आणि मग नम्रता त्याच्यावर प्रचंड असते, तिला ते कंट्रोल करत नाही। मी नम्रता अशी ऍक्ट्रेस आहे, अभिनेत्री, तिला कंट्रोलच होत नाही, ती तिथेच असते, पृथ्वीला कंट्रोल होत नाही। तर तो मुळात तो व्यासपीठच असं आहे की तुम्हाला तिथे ना खूप स्पॉन्टेनियसली सुचू शकतं, उत्स्फूर्तपणे, आणि तुम्ही घेतल्यानंतर ते विनोदी प्रसंग होतात। पण मला अजून आठवतं, एकदा आम्ही शूट करत असताना एकदा अचानक कुत्रा आला होता स्टेजवरती घुसला होता तो, आणि घुसल्यानंतर मी, माझं को आर्टिस्ट होते, त्यांना म्हटलं, बघा आता तुम्ही असं म्हणू शकणार नाही की आपल्या स्किटला कोणी कुत्रं विचारत नाही तर असं स्पॉन्टेनियसली काहीतरी सुचू शकतं, त्यामुळे आता ह्या प्रसंग हातात नव्हतं कुत्रा कुठून येणं, पण मजा असते ती। आणि सर, तुम्ही सिनेमांमध्ये सुद्धा काम करता आणि नाटक सुद्धा करता, आता हास्य जत्रेच्या माध्यमातून लोकांना खळखळून हसवता, पण तुम्हाला सगळ्यात जास्त मजा कशामध्ये येते? मजा मला हसवण्यातच येते। हास्य जत्रेची आम्ही स्किट्स करतो आणि ती बघितल्यानंतर सगळ्यात गंमत काय माहिती ना, मी इथे आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ना मला बघितल्यावर, तीच आयुष्याचं समाधान असतं। बरोबर, आम्हाला अगदी कुठूनही प्रवास करताना, फ्लाईटनी असेल, ट्रेननी असेल, कुठेही प्रवास करताना आम्हाला बघितल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ना, ते खूप कमी जणांचं भाग्य असतं। ते बरोबर, लांबूनच बघताना हे जे हास्य ते समीर चौगुले, म्हणजे त्यांच्या मनात, हृदयात आमच्याबद्दल काय जागा आहे हे आम्हाला ते खरंच इतक्या प्रेमळपणे सांगतात की ते खूप मॅटर करतं। त्यामुळे मला सगळ्यात आवडतं लोकांना हसवायला, मग ते गाणं म्हणून हसू दे, मला नाच नृत्य करून हसू दे, किंवा विनोदाच्या माध्यमातून हसू दे, लोकांचं दुःख दूर करायची हे आमचं। आणि फक्त माझं नाही बरं का, आमच्या सोनी मराठीचं अख्खं कुटुंब म्हणतो मी, सोनी मराठीचं कुटुंब, त्यातल्या प्रत्येक कलाकाराचं ते ध्येय आहे आयुष्याचं की लोकांना भरभरून आनंद द्यायचा। पण तुम्ही हे जे लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आणता, त्याच्यामागे तुमची पण प्रचंड मेहनत आहे, आणि ही लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे ते तुमचा खूप आदर करतात आणि तुमच्यावर खूप प्रेम करतात। भाग्य, माझं भाग्य आणि देवाचे आशीर्वाद।
नक्कीच. पण सर आता तुम्ही हास्य जत्रेच्या माध्यमातून खूप कन्सेप्ट लोकांसमोर आणता, तर ते फायनलाइज कसे होतात? कारण मला असं ऐकायला आलं होतं की तुम्ही आधी बसता, त्याच्यावरती चर्चा होते, तर ती प्रोसेस कशी असते आम्हाला प्लीज सांगा. नाही, फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ती. लोकांना असं वाटतं की 10-15 मिनिटाचं एक प्रहसन असतं आणि त्या प्रहसनासाठी काय करत असतील हे, पण तसं नाही आहे ते. आम्ही जवळजवळ आता मी मुंबईला जाणार उद्या सकाळच्या फ्लाईटने. तिकडे गेल्यावर 11 वाजता माझी मीटिंग सुरू होईल, ते रात्री 10 वाजेपर्यंत. ओके. म्हणजे जो 11 तास मध्ये 1 तास आम्ही गॅप घेतो जेवणाची, आणि आम्ही विषय काढतो सगळे. आम्ही झूमवर मीटिंग होते ऑनलाईन, आणि एकमेकांना लेखक मंडळी, आमचे गोस्वामी सर, मोठे सर, गणेश सागडे पण असतात कधी कधी, आमच्या सोनी मराठीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, आणि ते सगळे मिळून आम्ही क्रिएटिव्ह काय गोष्ट करू शकतो की ही, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, आम्ही जेवढे विषय काढतो ना त्याचे दुप्पट रिजेक्ट करतो. अच्छा. एवढं त्याचं फिल्टरेशन असतं त्या विषयांमध्ये की हा नको, हा झालाय, हा ऑलरेडी आपण केलेला आहे, याच्या पद्धतीचा केलेला आहे, असं सगळं होऊन मग एखादा विषय निघाला की यात कुठला ऍक्टर बरोबर त्यात बसेल, फिट होईल, त्याचा विचार करतो. मग लेखकाची कुठली शैली आहे, प्रत्येक लेखकाची शैली असते की कुठल्या पद्धतीचं हे स्किट आहे, त्याची शैली काय आहे, त्या पद्धतीने मग मोठे सर आम्हाला त्या लेखकांना देतात. सो असं ना खूप फिल्टरेशन करत करत करत, आणि जेव्हा समीर चौगुले एखादं स्किट लिहितो ते फक्त समीर चौगुलेचं नसतं, त्यात अनेक लेखकांचे इनपुट्स असतात की आम्ही बोलत जातो आणि ते रेकॉर्ड करतो आम्ही. अच्छा. की तो माणूस असं करेल, ते सगळं रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्डिंग त्या लेखकाला पाठवलं जातं. मग मला ते रेकॉर्डिंग मिळाल्यावर मी ते ऐकतो आणि नोट्स काढतो सगळे. मग त्यात इतर लेखकांनी सांगितलेले पण विनोद असतात, मग मी माझ्या स्किट मध्ये ते घालतो. म्हणजे प्रत्येक स्किट हे प्रत्येकाचं असतं, ते कोणा एकाचं नसतं. असं आम्ही टीमवर्कने काम करतो. आणि म्हणूनच तुम्हाला खरं तर योगायोग आहे किंवा काय मला माहिती नाहीये, उद्या 18 तारखेला आमच्या हास्य जत्रेला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. अरे वा. तर आज खरं तर किती योग सुंदर जुळून आलाय की आज आपण एक दिवस आधी, म्हणजे जवळजवळ शेवटच्या सायंकाळी आपण भेटतोय आणि हे शूटिंग करतोय, आणि जवळजवळ आम्ही आता 1000 भागाच्या जवळ आलेलो आहोत. सो ही खूप मोठी जर्नी आहे आणि खूप माणूस घडवणारी जर्नी आहे. आणि लोकांना आता इतकी सवय झाली आहे तुम्हाला बघायची की 7 वर्ष पूर्ण होत आहेत, असं आम्हाला काळच कळलेलं नाही इतक्या वर्षांमध्ये. तुमची हास्य जत्रेतली तुमची फेवरेट भूमिका कोणती आहे, तुम्ही करत असलेली? माझी खूप आहेत. एक माझी लोचन मजनू नावाची भूमिका आहे, ती मला खूप आवडते. आणि दुसरं मला आवडते तो एक गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुले म्हणून एक नल्ला गायक आहे की ज्याला गाण्यातलं काही कळत नाही, तो एक आहे. एक मला अजून पृथ्वी प्रताप बरोबर मी एक ऑफिसचं स्किट करतो, त्यात एक अत्यंत भोळा एम्प्लॉई आहे ज्याला तो बॉस पृथ्वी प्रताप असतो, दरवेळेला त्याला फसवतो आणि सगळी कामं त्याला देतो, आणि हा बायकोला दरवेळेला झोंबर म्हणून फोन करत असतो आणि हे मिळालं का, प्रमोशन मिळालं का, तो ठरवतो सगळं, आयतं तो विसरून जातो, त्याला पेटवतो तो. ते कॅरेक्टर करायला खूप मजा येते. असे अनेक कॅरेक्टर्स नवीन नवीन निघाले आहेत. आमचा जो नवीन सीझन आता सुरू होतोय सप्टेंबर महिन्यात, तो आम्ही बोनस या नावानेच सगळ्यांना समोर आणलेला आहे. म्हणजे दिवाळीचा बोनस कसा असतो आपला, की नॉर्मल पगार असतोच, त्याच्यावर काहीतरी एक्स्ट्राचं काहीतरी, तर ती बोनसची मजा खूप वेगळी असते. आणि आपण फक्त दिवाळीतच हा बोनस आपल्याला मिळतो जर नोकरी करत असो, पण हा बोनस तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे. एक हास्य जत्रेची गंमत ही आहे. हो नक्कीच आहे. आज तर म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की मनावर राज्य केलेलं आहे, त्याचं हेही कारण आहे की प्रत्येकाच्या मनाची इच्छा ते पूर्ण करतंय. आज सर तुम्ही इतक्या वर्षांपासून काम करतायत, तर या वर्षांमध्ये विनोदाचा स्तर कुठेतरी वरती गेला आहे, कुठे खाली गेलेला आहे. आता तुम्ही बघता प्रत्येक चॅनल्सवरती स्टँडअप कॉमेडियन्स आहेतच, तर तुम्ही ॲज अन आर्टिस्ट, ॲज अन कॉमेडियन, तुम्ही जुनी कॉमेडी आणि नवीन कॉमेडी या दोन मधला फरक काय सांगाल? नाही, आता काय झालंय माहितीये का, आता सोशल मीडिया हा प्रकार आपल्या हातात आलेला आहे. म्हणजे तुमच्या पूर्वी, आता मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करायचो त्यावेळेला हा सोशल मीडिया, मोबाईल हा प्रकारच नव्हता. आता काय झाले, प्रत्येक जगातला विनोद, रील हे तुम्हाला हातात बघता येतं. बरोबर. त्यामुळे त्याच पद्धतीचं कोणाला तरी सुचू शकतच ना. हो नक्कीच. एक विनोद दुसऱ्याला सुचू शकतो, पण तुम्हाला सुचायचा आधी तो ऑलरेडी कोणीतरी करून तो रील म्हणून टाकलेला असतो. त्यामुळे ना लोक त्या विनोदाला सरावलेली आहेत. त्यामुळे आता विनोद जास्त कठीण झालेला आहे. तुम्हाला विनोद करताना ना त्यांचं एक अँटिसिपेशन असतं की अमुक टायमिंगला विनोद होईल, ते अँटिसिपेशन ब्रेक करावं लागतं तुम्हाला.
तर तो विनोद होतो. कारण विनोद, माणसं शार्प झालीत, हुशार झालीत, त्यांना आधीच विनोद कळतो. अर्धा विनोद तुम्ही सांगितलात ना, पुढचा ते त्यांचा तयार करतात. कारण या सोशल मीडियामुळे त्यांची बुद्धी तशी तयार झालेली आहे. आता ते त्यांनी केलेला विनोद जर तुम्ही नाही केलात तर ते हसतात आणि त्यांना सुसाईडच्या आत तुम्हाला विजेच्या वेगाने तो टाकावा लागतो, तर तो विनोद होतो. आता टायमिंगची गोष्ट निघालीच आहे, तर मला सांगा, विनोदी कलाकाराला टायमिंग तर आवश्यक आहेच, यात काहीच डाऊट नाही, पण टायमिंग शिवाय दुसरी अजून कोणती गोष्टी आहे जी खूप आवश्यक आहे? मला असं वाटतं की शब्दसंचय असला पाहिजे. म्हणजे शब्दांचं तुम्हाला एक ज्ञान असलं पाहिजे. मराठीतल्या तुम्ही ज्या भाषेत विनोद करताय त्यातला शब्दांचा संचय तुमच्याकडे असला पाहिजे, तर तुम्ही त्या शब्दांशी खेळू शकता. एका शब्दाचे विविध अर्थ काय आहेत किंवा एका शब्दाला समानार्थी शब्द किती वेगवेगळे आहेत. त्यामुळे मुळात मराठी भाषा तुम्हाला चांगल्या पद्धतीची आली पाहिजे. तुम्ही एखाद्या ग्रामीण भागातले आहात, तुम्हाला मराठी भाषा शुद्ध येत नसेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला तुमची ग्रामीण भाषा सुद्धा चांगली आली पाहिजे. ती खूप मातीतली, ग्रामीण, ओरिजिनल, ऑथेंटिक असली पाहिजे. प्रत्येक मराठीतल्या, म्हणजे आपली महाराष्ट्राची गंमत हीच आहे की प्रत्येक 10 ते 20 कोसांवर भाषा बदलते आणि त्या भाषेची एक वेगळी गंमत असते. आता आमचं रोहित माने साताऱ्यातली एक वेगळीच भाषा म्हणतो, त्याची एक वेगळी गंमत आहे. पण त्याच वेळेला श्याम राजपूत अहिराणी म्हणतो, त्याच्या भाषेची वेगळी गंमत आहे. आमचे प्रभाकर मोरे असतात, ते कोकणातली भाषा म्हणतात. त्याच वेळेला आगरी अरुण कदम म्हणतात. प्रमाण भाषा मुंबई पुण्यातली आवडणारी ही मी म्हणतो. जुन्नरची भाषा आमची नम्रता. तुम्ही जर बघितलं तर हास्य जत्रा हा एक पुष्पगुच्छ आहे. खरंच आहे. आपण जेव्हा पुष्पगुच्छ देतो, आता मी आलो तेव्हा हा पुष्पगुच्छ तुम्ही मला एक प्रेझेंट म्हणून दिलात, गिफ्ट म्हणून. आता ह्यातलं माझ्या घरच्यांना, काही जणांना हे फुल आवडतं, काहींना हे फुल आवडतं, आणि सगळ्यांना हा पुष्पगुच्छ आवडतो. तसं हास्य जत्रेतलं आहे. प्रत्येक चाहत्याला काही ना काही चित्र आवडतंय. काही जणांना प्रभाकर मोरे जवळचा वाटतो, काही जणांना समीर चौगुले जवळचा वाटतो. तुम्हाला जे फुल आवडते ते तुम्ही घ्या आणि त्याचा आनंद घ्या. असं एक हास्य जत्राचा एक बुके आहे तो. नक्कीच. एक थोडा वेगळा प्रश्न मला विचारावासा वाटतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजकाल असं होते की प्रत्येक शुक्रवारी एक नवीन सिनेमा रिलीज होतोय, पण मराठी कलाकाराची आजची खरी परिस्थिती काय आहे? आणि आता तुम्ही बघतच असाल की मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध होत नाही बरेच वेळा, तर एक कलाकार म्हणून तुम्ही काय म्हणाल याच्यावर? मला असं वाटतं की पूर्ण दोष नेहमी आपण प्रेक्षकांना देऊन फायदा नाही आहे. मला असं वाटतं की जर चित्रपट तुमचा चांगला असेल तर तुम्हाला थिएटर्स मिळतात. त्याची 2 उत्तम उदाहरणं आत्ताच झालेली आहेत. आमचा गुलकंद नावाचा एक चित्रपट होता, 50 दिवस तो होता थिएटरला. तो का होता? थिएटर्स मिळाले म्हणूनच होता. आता थांबायचा नावाचा अजून एक पिक्चर होता, त्यानेही 50 दिवस केले. म्हणजे काय, तुम्ही जर प्रेक्षक थिएटरला आली तुमचा चित्रपट बघायला आणि जर त्या थिएटरच्या मालकाला कळलं की हा चित्रपटाचे जास्त शो लावले की त्याला फायदा मिळतोय, तो लावणारच आहे. काही अपवाद आहेत. काही वेळेला असंही झालं असेल की उत्तम सिनेमा असूनही दुसरा कुठला तरी हिंदीचा मोठा सिनेमा आलाय. आता आमच्या वेळेला मिशन इम्पॉसिबल नावाचा चित्रपट आला, खूप हेवी चित्रपट आहे तो, तिथला हॉलिवूडचा खूप मोठा होता. त्यामुळे आमचे काही सिनेमेचे थिएटर्स हे कमी झालं. खरं तर नाही व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे हे असं एक नियम करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. हा सगळ्यांनी एकत्र बसून हा सॉल्व्ह करायला की तुम्ही जर प्रेक्षक आलेच नाहीत, प्रेक्षकां समजा एखादा उत्तम चित्रपट लागला आणि तो कुठेतरी एकच थिएटर लागलाय, असेही अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटाला पहिले 1 ते 2 आठवडे काहीतरी नियम केले पाहिजे सरकारने, की कितीही मोठा हिंदी चित्रपट आला तरी मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळाली पाहिजे. म्हणजे मुळात हे सगळं परिस्थितीवर डिपेंड करतं, तुमच्या स्टोरीवर डिपेंड करतं. हे सगळं पिक्चर कुठल्या पात्रतेचा आहे तो, त्याच्याच बरोबर त्यावेळेला कॉम्पिटिशनला कुठले चित्रपट आहेत का दुसरे हिंदीतले. नाहीतर काय होतं, आमच्या मराठी उत्तम चित्रपट चालत असताना अनेक वेळेला असं झालंय त्याला काढण्यात आलेलं आहे आणि मोठा हिंदी चित्रपट आले, थिएटर्स कमवायला बसलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मार्फत मी सगळ्या शासनाला ही विनंती करेन की काहीतरी एक हे करा नियम मराठी भाषे आणि मराठी चित्रपटांसाठी, की किती मोठा चित्रपट आला तरी अमुक थिएटर्स ही त्यांना मिळालीच पाहिजे. नक्कीच. आता हे शासनाने केल्यावर चित्रपट
जे काढणारे आहेत करणारे आहेत त्यांची जबाबदारी होते की जर आम्हाला हे कंपल्सरी एवढी थिएटर्स मिळत असतील तर आम्ही हे उत्तम चित्रपटच केला पाहिजे. नक्कीच. सो हे सगळं कलेक्टिव्ह व्हायला पाहिजे. हे एकाचं काम नाही, एकाने करून काहीच होणार नाही. ते सगळ्यांनी आपापली भूमिका जर, आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. जर चांगला चित्रपट असेल तर तुम्ही गेलं पाहिजे चित्रपट. ही मानसिकता नको ठेवायला की एका महिन्याने तो येणारच आहे ओटीटीवर, मग आपण वेबसिरीज ह्याच्यात ओटीटीवर बघू. ही मानसिकता नको. खूप कठीण आहे तसा वाटतं तेवढं हे नाही, सोपी नाहीये. इतकं कॉन्स्टंटली ते सुरू ठेवणे खरंच सोपी नाहीये. लोक सुरू करू शकतात पण त्याला आता 7 वर्ष झाली. 7 वर्ष तुम्ही विनोद सातत्याने आणि लोकांना आवडीचा करणं हा कठीण जॉब आहे. खरंच खूप कठीण आहे आणि तुम्ही ते खूप चांगल्या रीतीने पार पाडताय. तुम्ही सगळेच पूर्ण सगळ्यांचं प्रेम सुद्धा आहे. रसिक तुमच्यासारख्या रसिकांचं खूप प्रेम आहे. नक्कीच. सर एक रॅपिड फायर आपण खेळूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि 2 ऑप्शन्स देते. सगळ्यात पहिला प्रश्न, कोणासोबत काम करायला आवडतं, चेतना भट की विशाखा सुभेदार? चेतना भट. टायमिंग कोणाचं चांगलं आहे, विशाखा सुभेदार की इशाडे? विशाखाचं पण आहे टायमिंग चांगलं, पण मी आता गेले जवळजवळ 3-4 वर्ष ईशा बरोबर करतोय, सो इशाडे. ओके. हास्य जत्राचा आवडता लेखक कोण आहे, समीर चौगुले की प्रसाद खांडेकर? समीर चौगुले. नक्कीच. स्किटचा विषय सुचवण्यासाठी उत्कृष्ट विषय सूचक, समीर चौगुले की सचिन गोस्वामी? सचिन मोटे. या दोघांपैकी काही नाही. अच्छा, ऑप्शनच चुकलं तुमचं. अच्छा. आमच्याकडे 100 पैकी 95 विषय हे सचिन मोटे या माणसाने काढलेले असतात. अच्छा. त्याला दैवी देणगी मिळाली का मला माहित नाही, पण सचिन मोटे, आमचे सचिन मोटे सर हे दैवी सुचतं त्यांना, जे काही सुचतं ते म्हणजे आम्ही थक्क होऊन जातो. त्यामुळे ह्यात ऑप्शन सचिन मोटे पाहिजे आणि उत्तर फक्त सचिन मोटे. अच्छा. नेक्स्ट प्रश्न असा आहे, बेस्ट को आर्टिस्ट प्रसाद खांडेकर की गौरव मोरे? प्रसाद खांडेकर. बेस्ट फिमेल को आर्टिस्ट वनिता खरात की नम्रता संभेराव? हा कठीण आहे प्रश्न, कारण दोघी क्वीन आहेत. म्हणजे त्यांच्यात मी काही सांगूच शकत नाही. हा खूप कठीण प्रश्न आहे माझ्यासाठी. पण एक नाव घ्यावं लागेल सर. अरे एक नाव कसं घ्यायचं, नाही घेऊ शकतो. नमा आणि वनिता ह्या दोघी, आणि दोघींबरोबर माझे इतके जबरदस्त होतात स्किट्स आणि मला खूप आनंद सुद्धा मिळतो त्यांच्यावर. पण अगदीच म्हणजे वनिता माझ्यापेक्षा लहान आहे आणि माझ्यावर चिडणार नाही असं गृहीत धरून मी नमाचं नाव घेईन, कारण नमा आमच्याकडे वेडा प्रकार येतो. म्हणजे आणि त्यांचं लॉली तर खूपच नाही, लॉली नाही, ती फार भन्नाट अभिनेत्री खूपच आणि तिलाच माहित नाही तिच्यात किती कला आणि गुण आहेत ते. आणि हाच तिचा एक USP पॉइंट आहे, प्लस पॉइंट, की आपल्याला माहिती नसतं ना आपल्यात काय कला गुण आहे, तेव्हा माणूस कुठल्याही लेवलला काम करू शकतो. तशी ती नम्रता आहे, वेडी आहे. नक्कीच. सर एक शेवटचा प्रश्न आहे, विदर्भाच्या कलाकारांकडून म्हणजे विदर्भाच्या जेवढे पण कलाकार आहेत किंवा विदर्भाच्या बाहेरचे सुद्धा सांगू शकता, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, त्यांना काय कसं करिअर करावं हे सांगण्याएवढा मी मोठा नाहीये, पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला इथल्या इथे सगळ्यात आधी म्हणजे ना नाटक, एकांकिका ह्या सगळ्या प्रकारांची माहिती घ्यायला पाहिजे आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट जर ह्या रील्स आणि हे बघून जर तुम्ही या सृष्टीत आलात ना, तर ते खूप आभासी जग आहे. आपण जे सोशल मीडियावर बघतो हे आपल्याला पाहिजे तेच आपण फोटो टाकतो. लोकांना ते फोटो बघून अरे ऍक्टर्सचं लाईफ खूप छान वाटतं, तसं नाहीये ते. आम्हाला पाहिजे ते, आमच्याकडे चॉईस आहे म्हणून आम्ही टाकतो एवढेच फोटो, ते आमचं लाईफ नाहीये. स्ट्रगल खूप मोठा आहे. आज मी 29 वर्षानंतर आज देशोन्नती नावाच्या तुमच्या चॅनलवर माझा इंटरव्ह्यू घेत आहे, पण 29 वर्ष लागली ना मला ते करण्यासाठी. ते 29 वर्ष घालायची तुमची तयारी आहे का, हे मला त्यांना सांगायचंय. असं 1-2 वर्षात यश, मला तर आयुष्याचा माझा एक हे आहे, नियम आहे, जेवढं लवकर तुम्हाला यश मिळतं तेवढं लवकर जातं. ते यश सावकाश आलं पाहिजे. जे मला आलं मग ते सावकाश, कारण त्यांना त्याची म्हणजे किंमत कळते. ते यश तुम्हाला सगळ्यात जास्त, अपयश जास्त शिकून जातं. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि तुम्हाला बरं नसताना सुद्धा इथे आलात. ते काय नाही, तुम्ही आता एवढे छान प्रश्न विचारलेत आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून
माझं आजार पण दूर झालं. आशीर्वाद देत राहा सगळ्यांना, एवढीच विनंती आहे. खूप धन्यवाद Thank you. सर. Yes. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आमच्या सगळ्या टीम कडून खूप खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मनापासून आभार सगळ्यांचे. थँक्यू.